सद्गुरूंना सगळेच ओळखतात. त्यांचं म्हणणं असं आहे की महागड्या डाएटकडे वळण्यापेक्षा स्वस्त धान्य केव्हाही घ्या. आणि ते खाण्याचे फायदे काय आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शरीरासाठी अत्यंत पोषक अशी रागी आहे आणि त्याच्यात कॅल्शियम, फायबर, लोह यासारखे घटक आहेत. आरोग्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ते आहेत. त्यामुळे रागी घ्या. त्याचप्रमाणे लहान मुलापासून ते प्रौढापर्यंत या धान्याचा वापर नियमित जर आहारात केला तर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे आहे. रागीत कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. नियमित रागीचे जर सेवन केले तर हाडे मजबूत होतात आणि शरीरालासुद्धा आवश्यक तेवढी ताकद मिळते. पचनक्रिया सुधारते. फायबर असल्यामुळे पचनाचे कुठलेही त्रास होत नाहीत आणि बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित अनेक त्रास कमी होतात. त्याचप्रमाणे वजनसुद्धा त्याच्यामुळे नियंत्रणात राहतं. रागी हा त्याच्यासाठी अतिशय उत्तम आहे. रागी खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते. त्यामुळे भूकसुद्धा कमी लागते आणि वजन कमी करण्यास खूप मदत होते. तसंच त्यामुळे काय होतं की आहारात रागी आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा जर समावेश केला तर भरपूर ऊर्जा त्याच्यातनं शरीराला दिवसभर मिळते. दिवसभर ताजेतवानं वाटतं आणि उत्साहीसुद्धा वाटतं. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी सुद्धा ती लाभदायक तर आहेच, पण ती ग्लुटेन फ्री असल्यामुळे अनेक पर्याय योग्य ठरतात तिच्यासाठी. रागीचे विविध पदार्थ जे असतात ते तुम्ही खाऊन सहजपणे त्याचा आहारामध्ये समाविष्ट करू शकता. रागीचे सेवन अनेक प्रकारे आपल्याला करता येते. जसं की रागीचा डोसा बनवता येतो, भाकरी बनवता येते, लापशी करता येते, खिचडीसुद्धा करता येते. असे अनेक सहजपणे बनवता येणारे पदार्थ आपण आहारात समाविष्ट करू शकतो. अनेक सेलिब्रिटी हे स्वतःच्या तसेच आपल्या मुलांच्या आहारातसुद्धा रागीचा अगदी आवर्जून समावेश करतात, कारण ती आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आणि फायदेशीरसुद्धा आहे. तेव्हा रागीचं सेवन जरूर करा आणि त्याचे फायदे काय होतात त्याचा तुम्ही उपभोगसुद्धा घ्या आणि अनुभवसुद्धा.